जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वरा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठवा बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवी
बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तो माधव विठ्ठला तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम देह जावो अथवा रावो देह जाऊ अथवा राहू देह जावो अथवा रावो देह जाऊ अथवा राहू पांडुरंगे दृढ भाव पांडुरंगे दृढ भाव पांडुरंगी दृढ भावी पांडुरंगी दृढ भावी पांडुरंगी दृढ भावी पांडुरंगी दृढ भावी देह जावो अथवा रावो देह जाऊ अथवा राहू देह जावो अथवा रावो देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भावो पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगे दृढ भाऊ पांडुरंगे दृढ भाऊ पांडुरंगी दृढ भाऊ पांडुरंगे दृढ भाऊ चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा 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 वदनी मंगल तुझे नाम वदनी मंगल वदनी मंगल तुझे नाम मंगल तुझे हृदये अखंडित प्रेम हृदय 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 अखंडित प्रेम चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा 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 नाम मन केशव राजा नाम मने केशव राजा नाम मन केशव राजा नाम मने केशव राजा केला नेम चालवी माझा 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 चरण न सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा 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 पार कुमारी विठोबार खुमाई ठोपार 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 कुमारी विठोबार खुमाई अना अरना
देह जावो हाय देह जावो अथवारावो देह जावो राम देह जावो देह जावो अथवा देह जावो देह देह जावो देह जावो देह जावो देह जावो अथवारा हो देह जावो देह जावो देह जावो देह जावो अथवा देह जावो पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सर्वथा चरणन सोडी सर्वथा चरणन सोडी सर्वथा चरणन सोडी सर्वथा पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा पंढरीनाथा आन तुझी
आन तुझे पंढरीनाथा पंढरीनाथा नाथा पंढरीनाथा पंढरीनाथा आय आन तुझी पंढरीनाथा पंढरीनाथा पंढरीनाथ 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 नाम आन तुझी पंढरीनाथ 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 आन तुझी पंढरीनाथ 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 आन तुझी पंढरीनाथ आन तुझी पंढरीनाथ आन तुझी पंढरीनाथ आन तुझी पंढरीनाथ चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ आन तुझी पंढरीनाथ 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 पंढरीला ताल तुझी आल तुझी पंढरीनाथ आन तुझी पंढरीनाथ चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा सर्वथा चरण विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पुंडलिकावरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 देह जावो अथवा रावो पांडुरंगे दृढ भाव चरण न सोडी सर्वथा अन तुझी पंढरीनाथा. वदनी मंगळ तुझे नाम हृदय अखंडित प्रेम चरण न सोडी सर्वथा अन तुझी पंढरीनाथा. नाम मने केशवराजा केला नेम चाल माझा चरण न सोडी सर्वथा अन तुझी पंढरीनाथा. विठ्ठल 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 पुंडलिकावरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जगदंबा माते की जय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपादय जय जय सुस्विद्यात्म रूपा देवा तूच श्री गणेशो सकल आरतीमती प्रकाशो मने निवृत्तीदास अवधार जे धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा. माय मामोर नमः. काय महिमावर नावा काय महिमावर नावा काय महिमावर नावा काय महिमावर नावा मावर नावा काय महिमावर नावा काय महिमावर नावा. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमावर नावा काय महिमावर नावा काय महिमावर नावा. पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संत किया दुसरे चरण
संताची या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम मना दुसरे चरण संताची या पांडुरंगा करू प्रथम मना दुसरे चरण संताचे आय दुसरे चरण संताची आय पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासकुळे जयाची केली स्मरण होई सकल विद्याची अधिकारांती जीवन दुसरी नमस्कार आता सेवेला की सेवक झालो तुमच्या लागोले चरणा आहो स्वामी तुकया देवा त्याव करीना नाम सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागोले चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर देह जावो अथवा रावो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा यथामथी थोडासा परिहार या ठिकाणी महत्वाचा आहे. सालाबाद प्रमाणे असते क्षेत्र काही ठिकाणी लाहुरी म्हणतात आणि काही ठिकाणी राहुरी म्हणतात. हा तर ह्या क्षेत्र राहुरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं हे अखंड वर्षे कारण तिथे वर्ष सुद्धा नाही सरपंचांनी सांगितलं आणि ही तिसऱ्या दिवसाची सेवा माझी आपल्याला गायनाला साथ देणारे आमचे हरिभक्त परायण लोकरी महाराज किरण महाराज लोकरे आमचे सहाने महाराज मृदुंगचार्य महेश महाराज तसेच आमचे पानसरी महाराज सुका महाराज पानसरी आमचे ठुबे महाराज भांदस महाराज ठुबे आणि तुम्ही सगळे श्रोतेहोते सरपंच विठाल विठाल आमचे तरी पण मला आठवण येते आमचे पोलीस क्षेत्रामध्ये काम करणारे आपल्या ह्या पोलीस क्षेत्रामध्ये शिकत तू बोलती नाही पण आमचे शशीभाऊ आणि दुसरे पोलीसवाले आवड भाऊच ना पानसरे अच्छा हे सुद्धा ते उपस्थित आले आणि आमचे घोरपडी बाबा वैभव भाऊ सगळेच टाळकरी आमचे विनेकरी मेन विनेकरी आमच्या दिंडीमध्ये राहणार आपल्या दिंडीमध्ये निवृत्ताच्या दिंडी म्हणजे ज्यांची सेवा आहे हरिभक्त परायण कराड महाराज आणि दुसरी सेवेकरी आमची दुसरी कराड महाराज दोन्ही कराडाचे विठाल विठाल अभंग एकदम सोपा आहे सर्वांच्या पाठातला अभंग कमी कमी पाठ नसन तर कानपट तरी आसन अभंग कोणतरी म्हणून अभंग हा जरी 2 दिवसाचे तुकाराम महाराजांचे अभंग झाले असेल पण तिसऱ्या दिवशी आपण म्हणतो नामदेव महाराजचा अभंग घेऊ बदलून घेऊ सगळ्यात आपण तुकाराम महाराजांचे अभंग ऐकतात पण आज आपण म्हणून नामदेव महाराज म्हणून नामदेव महाराजच्या अभंगात काय म्हणतात की देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ काय माझा देह गेला तरी चालन अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा माझा देह गेला तरी चालन अथवा राहिला तरी चालन देवा पण तुझे मी चरण सोडणार नाही आन तुझी पंढरीनाथा शपथ घेतात आन म्हणजे
शपथ घेता देवा, वदनी मंगळ तुझे नाम. माझ्या ह्या वाणीमध्ये, वदन म्हणजे काय, मुख, या वाणीमध्ये मंगळ असं तुझं नाव आलं पाहिजे. हृदयी अखंडित प्रेम, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालू झाला. नामदेव म्हणतो देवा, माझा जो नेम आहे ना, हा आयुष्य माझा नेम चालू. नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालू माझा. म्हणून सर्वात जीवनाचं काय, 3 प्रकारचे नाही भजन करा. विठ्ठल विठ्ठल वैराग्य म्हणलं का तुकाराम महाराज, शांती म्हणलं का एकनाथ महाराज, ज्ञान म्हणलं का ज्ञानेश्वर महाराज, मुक्त म्हणलं का मुक्ताई महाराज, निवृत्ती म्हणलं निवृत्ती महाराज. सोपा असा परमार्थ केला सोपान महाराज. ब्रह्म सोपान तो झाला असे सोपान महाराज. ज्ञान म्हणलो ज्ञानेश्वर महाराज. असा हा. आणि सर्वात महत्वाचं काय की वैराग्य म्हणलं तुकाराम महाराज, प्रेम म्हणलं काय नामदेव महाराज. मग आजचा अभंग घेतला कोणता, आपल्याला प्रेम मूरख भक्ती करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नेम 3 असतात. एक कायिक नेम, एक वाचिक नेम, एक मानसिक नेम. आपल्याला कायिक नेम बघायचे. आपल्याला कायिक नियमामध्ये आपल्याला अभंगच घेतला. देह जावो अथवा रावो, पांडुरंगी दृढ भाव. देह आपल्याला कशासाठी दिलेला आहे, आपल्याला देह कशासाठी दिलाय. देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. आता भजनासाठी आणि देहासाठी, देहासाठी भोजन आणि आत्म्यासाठी भजन. मग देहाला आपण आपल्याला भोजन पाहिजे. आता कीर्तन झालं भोजनच, आता काय चालू आहे भजन. भजन झालं का भोजन. पण आपण देहासाठी काय करतो भोजन, आणि भजन आत्म्यासाठी काय भजन. पण आपण काय करतो माहिती का, नुसतं देहाचा विचार करतो. आपण नुसतं भोजन पाहतो पण भजन पाहत नाही. काय झालं, पती पत्नी की हा देह कशासाठी कशासाठी नाही, आपण कशासाठी यूज केला पाहिजे, वापर केला पाहिजे. की तो देहाचा आपण कुठं वापर केला पाहिजे, काय वापर केला पाहिजे. पती पत्नी होती. एक पती म्हणली, काहू तुम्ही एक काम करा, शिन्नरला बाजार, शिन्नर किंवा इकडं असेल भगूरला, तुम्ही बाजारला जा. देह कशासाठी वापरत तुम्ही सांगायचं. आणि पती म्हणला ठीक आहे बाजारला जातो. पण पत्नी काय म्हणले का, जाताना तुम्हाला अंधार पडेल, संघ घोडा घेऊन जा. घोडा म्हणजे काय, पिस्तूल. लक्षात आलं, पिस्तूल घेऊन जा संघ. म्हणून चालेल, पिस्तूल घेतलं संघ त्यांनी. आणि त्यांनी बाजार बिजार केला. बाजार केल्यानंतर त्याला रात्र झाली, खूप अंधार पडला. त्याला येताना अंधार पडतो, जाता येता अंधार पडल्यानंतर चोरांची भेट झाली. चोरांची भेट झाल्यानंतर चोरांनी असं बेदम मारलं त्याला, एवढं मारलं बेदम, जखमी केलं. तो कसा तरी त्यांच्या तावडीतून सुटून गेला. घरी आला. घरी आला, पत्नीने म्हणतं, पत्नीने अहो तुम्ही एवढं रक्त माखलेलं कपड्याला भानगण काय. अहो म्हण, पत्नीने म्हण, अगं मला चोराने मारलं. म्हण का ग, का तुमच्याकडे मी पिस्तूल दिलता ना. म्हण मग त्याने चोरला असता. मग उठाला उठाल उठाला म्हणजे अर्थ कळाला. कारण रेंज 5GB ची, कारण एका कधी कधी टावर खाली रेंज येत नाही. उठाला उठाल उठाला जसं त्याने पिस्तूल संघ नेला, चोर आडवे झाले. चोर आडवे झाले तरी पण त्याने वापरले, पण वापरायची कला त्याला कळली नाही. त्याने पिस्तूल, कारण हा देह सुद्धा कसाच आहे. त्यासाठी देह कशासाठी, आपण देवासाठी. आणि देह देवासाठी, देव भोजनासाठी. भोजनासाठी आहे आणि भजनासाठी आहे. पण काय आलं की आपण भोजन करतो, पण भोजन करताना काय करतो माहिती का, आपण काय करतो, या काळाला बाजूला केलं. आपण काळ सार्थ केलं. काळ सारावा चिंताने
सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या हो काळ साराव्या चिंतने एकात्माती गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या कशासाठी आपण खूप त्याला पुढचं युक्तहार विहार नेम इंद्रियाशी सार मग आपण जो आहार आहे विहार आहे आपण जास्त खाल्लं ना तरी पण काळ आहे पण काळ प्रत्येकाच्या जवळ आहे आपल्या जवळ काळ जवळ आहे आपल्याला कळत नाही पण आपण जास्त खाल्लं ना तरी काय युक्तहार विहार आहार कसा घेतला पाहिजे आहार केल्यानंतर विहार केलं पाहिजे म्हणजे फिरलं पाहिजे काय काय जेवले का पडले खा उतानी पण खाल्ल्यानंतर काय कमी कमी 100 पावले चाललं पाहिजे एक बाईनं तुमचं महाराज एवढी खायची एवढी जाडी अशी एवढी तब्येत एवढी जाड डॉक्टर के गेली डॉक्टर म्हण का म्हण माझी तब्येत कमी करायची डॉक्टर म्हण तुमची तब्येत करा तुम्ही चपाती किती खाते म्हणे मी 10 चपात्या खाते म्हण भात किती खाते म्हण भगलभर भात खाते भगलभर म्हण हा मग डॉक्टर म्हण एवढा तुम्हाला एक काम करावं लागेल पथ्य पाळावं लागेल पथ्य ना तुम्हाला पथ्य पाळावं लागेल म्हण काय पथ्य तुम्ही एक काम करा 10 चपात्या खाते ना फक्त 5च खा आणि जर भगलभर भात खाते ना अर्धच खा त्यावेळेस ती काय म्हणली माहिती का डॉक्टर हे जेवण झाल्यावर घ्यायचं का नंतर घ्यायचं उठाला एक जणाच्या घरी चोर आले लोक महाराज चोर आला आणि त्या घरचा माणूस खूप लय झाडा करड माणूस लय झाड खूप आल्यानंतर मग चोर पकडल्यानंतर जो घरचा माणूस होता ना तो जाड होता चांगला तो चोराच्या बोकाने बसला अंगावर बसला आता तो माणूस जो बसेल ना तो म्हणतो जाय पळ पटकन पोलीस जाय पळ लवकर काय पोलीस घेऊन ये म्हण पप्पा चप्पल सापडा तो चोर म्हणतो माई घाल पण उठाला म्हणजे आपण काय खाल्लं किती पाहिले पाहिजे आपलं किती खाल्लं पाहिजे त्याला सुद्धा माप आहे नसावी बासर निद्रा बहुभाषण नसावी बासर निद्रा बहुभाषण नसावी बासर निद्रा बहुभाषण नसावी बासर निद्रा युक्त आहार विहार आहार विहार नेम इंद्रियाचे सार देव इंद्रियाचे सार नसावी बासर निद्रा बहुभाषण नसावी बासर निद्रा बहुभाषण नसावी बासर निद्रा बहुभाषण नसावी बासर निद्रा बहुभाषण कसं निद्रा सुद्धा कमी पाहिजे आता तुम्हाला पटणार नाही महाराज की चातुर्य लपी महत्व हरपी आणि पिशे पुणे वाढून जगायचे आपण आपलं चातुर्य लपवलं पाहिजे महत्व कोणाला सांगू नये पण तरी पण सांगतो महाराज मी 10ला झोपून होतं 11ला झोप पण जाग ही 3ला मध्ये 3ला येणारच का जांभळ सुद्धा येणार ना आळस सुद्धा येणार फ्रेश राहिले पाहिजे का भोजन कमी पाहिजे भोजन कमी केलं पाहिजे म्हणजे काय झोप सुद्धा जास्त येत नाही तर काय का म्हणत्या जांभळ्या मग याच्यातून आपल्याला सुटका करण्यासाठी आपण काय पाहिजे भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे काय भगवंताचा जप केला रामकृष्ण हरे जप जर केला एक उदाहरण बघा तुम्ही जसा पाडाला आंबा लागल्यानंतर कराड महाराज पाडाला आंबा लागल्यानंतर पोपटाला सांगावं लागत नाही की पाडाला आंबा लागला पोपट येतो
पोपट येतो आणि काय करतो, चोच मारतो. पाण्याला आंबा लागल्यानंतर पोपटाला सांगावं लागत नाही. पोपट येतो, चोच मारतो, निघून जात. तसा आपण कोण माहिती का, त्याला गुरुरूपी नावाचा पोपट येतो आणि चोच मारत. कधी, आपल्याला नामस्मरण झाल्यानंतर. कधी की 1000 वेळा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जप केलं, 1000 वेळा रामकृष्ण हरी, सहस्र वेळा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर त्या रामकृष्णाचे याच्या सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशले प्रभा, प्रकाशले प्रभा, उजळल्या दस दिशा, उजळल्या दस दिशा, गगना आली ये शोभा. सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, कैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा, उजळल्या दश दिशा, गगनाली से शोभा. आता अभंग कुठलाय, भोपाळीतला अभंग आहे. काय, सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशले शोभा. याचा अर्थ तुम्ही समजून घेतला. सहस्र दीपे कैशी प्रकाशली शोभा म्हणजे काय, की दीप म्हणजे काय, नामस्मरण भगवंताचं. भगवंताचं नामस्मरण अनेक वेळा घेतलं. किती वेळा, 1000 वेळा. विष्णू सहस्र माहिती नाही, विष्णू सहस्र म्हणजे 1000 वेळा तुम्ही नामस्मरण घेतलं. ज्यावेळेस त्या नामस्मरण म्हणजे दीपाला लागल्यानंतर प्रकाश मोठा होतो. सहस्र दीपे दीप कैशी प्रकाशली शोभा, आणि उजळल्या दस दिशा, गगना आली शोभा. त्याचा अर्थ कळला का, हा देह आहे ना, देहामध्ये 10 इंद्रिय आणि दिशा किती आहे, 10 इंद्रिय. इंद्रिय 10, दिशा सुद्धा 10. आपण हे शरीर रूप आहे, या शरीर रूपामध्ये 10 इंद्रिय आहे आणि त्याच्यामध्ये 1000 वेळा भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर आपल्याला काय माहिती का, काकड आरती माझ्या पंढरीनाथा. मग काकड मध्ये काय, काकड भक्तीची या पोती बोध, काकडा ज्योती बोध, काकडा ज्योती, पंचप्राण जीवे, पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा. काय की भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती. हा काकडा आला का नाही, आजपर्यंत सगळे वाकडे झाले, पण काकडाच नाही. गावागावामध्ये ठुबे महाराज, प्रत्येक गावामध्ये गेलं ना म्हातारा दिसणार काकड्यावर, नवतर दिसणार नाही. आमचा तुमचा काकडा, तुमचे भजन आम्हाला माहित नाही, पण आज वारकऱ्यांनी काकडा लावून धरलेला आहे. प्रत्येक गावामध्ये जे म्हातारे त्यांनी काकडा लावून दिलाय. का, पहिली भक्ती कशी होती काकड्याची. नामदेव महाराज म्हणलं भक्ती म्हणलं काकडा सगळा. ज्यांना भक्तीची आपल्याला आस आहे ना, त्यांनी काकडा जर म्हणला ना, ती भक्तीची त्याच्यावर रोमांच तयार होतात. आपल्या शरीरात रोमांच तयार होतात. भक्ती सुद्धा प्रकार रोमांचामध्ये. अंगावर काटा येणं, डोळ्याला पाणी येणं, हे सुद्धा काय आहे, काकड्यातून तयार होतात. म्हणून त्याने विठाल आहे, विठाल विठ्ठल. मग त्यासाठी आपण नामस्मरण केलं. 1000 वेळा आपण नामस्मरण केल्यानंतर तो गुरुडी धावून येतो. कोण होतो धावून, गुरु. गुरु गारुडी आला धावून, गुरु गारुडी आला धावून, गुरु गारुडी आला धावून, गुरु गारुडी आला धावून. वैराग्य पाणी पाजले, बोध वैराग्य पाणी पाजले, बोध वैराग्य ज्ञान दिले, बोध वैराग्य ज्ञान दिले. अंजनी घातले विवेक, अंजनी नाही घातले, विवेक अंजनी घातले, विवेक अंजनी घातले. गुरु गारुडी आला धावून, 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 गुरु गारुडी आला धावून. काय, गुरु गारुडी आला धावून. काय, बोध वैराग्याचं पाणी पाजलं. बोध केला कोणी, गुरु आला. गारुडी धावून आल्यानंतर तो काय करतो, बोध तू वैराग्याचं पाणी पाजतो. कुठं, आपल्या शरीराला विचारा. आपण काय केलं, पाणी पाजलं म्हणजे काय, या मुखामध्ये पाणी पाजलं. पाणी पितं का नाही, पाणी कोणतं, वैराग्याचं पाणी पाजलं आणि त्याला वैराग्य तयार होतं. पाणी पाजल्यावर नंतर सगळ्यात जास्त काय, ते पाणी पाजल्यानंतर त्याला काय होतं माहिती का, त्याची जी आहे ना वाचा,
मी काय करतोय. तुकाराम महाराज म्हणतात की मी ज्या वेळेस तुकाराम महाराज ज्या बाहेर दिशेला बसले आणि बाहेर दिसल्यानंतर बसल्यानंतर ते ज्या अवस्था बाहेर दिसल्या बसता एक पंडित आला म्हणे महाराज कुठे येऊ. महाराज बाहेर दिशेला गेले आणि ज्यावेळेस पंडित तिकडे गेला विचारतात महाराज तर बाहेर दिशेला बसले. बाहेर दिसल्यानंतर अक्षरशः तो पंडित गेला आणि भगवंत तुकाराम महाराज काय चालू होतं नामस्मरण चालू होतं. अक्षरशः जीभ धरली पण तरी भगवंताचं नाम माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से छंद या नामाचा घेतला से माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से छंद या नामाचा घेतला से. काय महाराज देहच्या बाहेर गेले होते. काय वाचेना सुद्धा काय म्हणते त्यांना सुद्धा कारण माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासी. काय आपल्या शरीराला जर सवय लागली ना नामस्मरणाची तुम्ही बघा तुम्ही काय काय हरिपाठ जातं बाबा हरिपाठ म्हणते बरळतात काय काय. आता आम्ही दिंडीत राहायचो कराड महाराज ही होती. आम्ही झोपलो ना तरी काय काय बराळायचे भजन बराळायचे भजन का दिवसभर भजन चालू होतं ना. पण काय करायचे बराळायचं तेच. ज्यावेळेस तुम्ही संसाराचं जेव्हा तुम्ही चिंतन करशाल ना तेव्हा तुम्ही संसाराच बराळणार. पण तुम्ही नामस्मरण केलं ना तर नामस्मरणच बराळणार. विठ्ठल विठ्ठल हे जे आहे ना हे काय माहिती का शेंद आहे. कोणतं शरीररूपी शेंद. ते शेण कडू असतं. कसं असतं कडू असतं पण ते शेण नंतर काय पिकत. कशाने पिकत कशाने पिकत नामस्मरण पिकली आसे कडूपण गेले पिकली आसे कडूपण गेले श्यामा केले श्यामा केले पिकली आसे कडूपण गेले पिकली आसे कडूपण गेले श्यामा केले पांडुरंगे जय श्यामा केली पांडुरंग. आपण अज्ञान रूपी काय शेंद आपण कडू काय शेंद आपण या शरीराला काय म्हणतात शेंद. त्याचा अर्थ समजून घ्या कारण हा गुह्य अर्थ आहे. शेंद हे काय आहे कडू आहे पण ते कडू शेंद आहे ना कधी राम नाम रामकृष्णाने जर जप केला तर त्याच्या नामस्मरणाने काय होतं पिकली या शेंदे कडूपण गेले तैसी आम्हा केले पांडुरंग. आठवण गेली काय की कडूपण गेल्यानंतर पिकल्यानंतर काय की तो गुरु आल्यानंतर काय केला आपल्याला नामस्मरण दिलं. एक अशीच पंढरपूरची कथा भजन करा विठ्ठल विठ्ठल वारकरी होता. मनात इच्छा राहायची पंढरपूरला जायचं. तो वारकरी साधी नव्हती वारकरी. कारण आपण पंढरपूरची वारी झाली आता कारण थोडं पंढरीचं महात्म्य सांगितलंच पाहिजे थोडं. ज्यावेळेस पैठणला कोरमादास ज्यावेळेस त्यांनी भानदास महाराज एकनाथ महाराजांचे आजोबा त्यांचं ज्यावेळेस कीर्तन ऐकलं पैठणला कीर्तन ऐकल्यानंतर कोण कुर्मादास पण हात नव्हते पाय नव्हते. अक्षरशः त्याने कीर्तन ऐकल्यानंतर कुर्मादासचा अक्षरशः बदल झाला. एका कीर्तनानं जर कुर्मादासचा बदल होतो एका कीर्तनानं जर कुर्मादासचा बदल होतो आपण किती सप्ते केले महाराज किती बदल व्हायला पाहिजे. विठ्ठल हो ज्यावेळेस काय कुर्मादास ज्यावेळेस कीर्तन ऐकलं बदल झाला स्वतःचा बदल केला पाहिजे.
बदल झाला आणि मनामध्ये वाटलं, कीर्तन ऐकलं, मला सुद्धा पंढरपूरला जायचंय. आणि पंढरपूरला अक्षरशः खुरडत 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 निघाला. भगवंताचा धाव करतो, देवा मला पंढरपूरला यायचंय. देवाचा धाव करतो तरी पण खुरडत खुरडत झाला. आणि एक दोन कोसावर भगवंताला कळालं की माझा भक्त खुरडत 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 येतोय. भगवंत आले आणि त्यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्या कुर्मदासाला सांगितलं नाही मी कोण आहे. त्यावेळेस त्या कुर्मदासाला तुम्ही कोण आहे ते म्हणतो, आम्ही विठू पाटील. कोण आहे? आम्ही पंढरपूरचे विठू पाटील आहे. कुर्मदासला कळलं ना आम्ही पंढरपूरचे विठू पाटील आहे. अक्षरशः कुर्मदासला काही सांगितलं नाही, देवानं सांगितलंच नाही मी कोण आहे काय. आणि ज्यावेळेस भगवंतानं काय केलं, स्वयंपाक करून घातला कुर्मदासला, जेव खाऊ घातलं. आणि कुर्मदास आहोत आहोत थांबत झोपा ना तुम्ही. नाही नाही माझ्याकडे काय काम आहे, खूप मोठं, लय मोठं काम आहे. कारण तुझं मोठं काम, तू जगाचा मालक आहे, सगळं मोठं काम आहे. विठाला 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 जगाचा मालक आहे. आणि ज्यावेळेस कुर्मदास पुन्हा खुरडत 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 पुन्हा लहूच एक गाव आहे, अरण्य गाव, सावता महाराजांचं गाव, लहू हे गाव आहे. त्या लहू गावापाशी जवळ गेला आणि वारकरी पंढरपूरला चालले होते. त्या वारकरी सांगितलं, हो तुम्ही संकाधिक आहे, तुम्ही संकाधिक संत मनाविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. तुम्ही संकाधिक आहे वारकऱ्यांनो. अहो माझ्या पंढरीनाथाला निरोप सांगा. तुम्ही संकाधिक संत मनाविता कृपांतर एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. अरे देवा आहे संकाधिक वारकरी, देवा निरोप सांगा. तुमचा वारकरी एवढा राहिलाय. वारकरी अक्षरशः खुरडत खुरडत देवाला कळालं. देवाला कळाल्यानंतर अक्षरशः कुर्मदास भगवंताची आस आहे मध्ये, भगवंताची आस आहे मनामध्ये, भाव आहे, दृढ भाव आहे, इतका भाव आहे की तो कुर्मदास म्हणतात की माझा देह गेला तरी चालेल किंवा राहिला पण त्या भगवंताकडे नाम तुला अभंगाच्या पहिला चरण. देह जावो अथवा राहो, 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 देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगे दृढ भावो, चरणन सोडी सर्वदा, चरणन सोडी सर्वदा. पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगे दृढ भाव, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. काय कुर्बालाच म्हणतात देवा माझा देह गेला झालाय
अक्षरशः अंगातून रक्त येतं, कुर्मदाच्या अंगातून रक्त येतं, पण कुर्मदाचा भाव गेला नाही. देवाची आठवण करते देवा. आणि ज्यावेळेस देवाला कळालं, संकरितकेनं सांगितलं कुर्मदासला जाणे देव. आणि अक्षरशः सगळे ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, अभंग स्वतः कोणचा आहे? नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि देव ज्यावेळेस कुर्मदासाला भेटायला आले, आणि अक्षरशः त्या नामाचा सुद्धा भाव होता, त्या कुर्मदाचा सुद्धा भाव होता, ज्ञानेश्वर महाराजांचा सुदृढ भाव होता, कुर्मदाचा किती भाव होता, भगवंताची आस होती. आणि अक्षरशः आपण आपला असा परमार्थ काय, आपला काय देह गेला, आपण देह बांधून राहिला पाहिजे. देहावर आपण देहाला विसरलं पाहिजे. आपण देहामधलं काय की सर्वात माझं काय देह असला पाहिजे ना, आपला देहामधला मी पाहिजे. देह नवे मी सरे, उरला उरले विठ्ठले. देह नवे मी सरले, आपल्यातला जो मी पण आहे ना, आपण देहावर जर आपल्याला भाव पाहिजे नसलं किरण महाराज, तर मीपणा गेला पाहिजे. सर्वात जास्त आपल्या जीवनातला मीपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताचा धूड भाव कळत नाही, आणि भगवंताकडे सुद्धा कळत नाही. विठाला प्रत्येक ठिकाणी आपण मी म्हटलं ना सगळं केलं. मी म्हणलो काय अहंकार येतो. काय बंगला कोणी बांधला? मी बांधला. सपना कोणी उभा केला? मी केला. लग्न कोणी? मी केलं. अरे मी कशाला म्हणतात तुम्ही? तुमच्यातला मी कर जोपर्यंत मी जात नाही ना. एक दिवस खरड महाराज गंगेमध्ये एक स्नान केलं, राग घालवायचं. स्नान केलं त्यांनी. स्नान केल्यानंतर गंगे स्नान केलं, आणि स्नान केल्यानंतर पुन्हा बाहेर आला. बाहेर आल्यानंतर का हो कुठे गेलते तुम्ही? म्हणजे गंगेमध्ये स्नान करायचं. कुठे गेलो ते? म्हणजे मी गंगे स्नान करण्यासाठी गेलो. ते म्हणत तुम्ही कुठे गेलो ते? म्हणजे मी गंगे. अरे मी नको म्हणू, तुझं मी म्हटलं ना गंगेमध्ये स्नान करायला, तुझा अहंकार आहे. अहंकार राहतो. विठाला विठाल मी केलं नाही, त्यांनी केलं. मी कीर्तन करतो, मी नाही करत, तो करतोय. मी करत नाही, त्याची सत्ता आहे. कोण चालवतो सत्ता? त्याची तो शरीर चालवणार. त्याची वृक्षाची पाणी आली होत्या, राहिली हंता मग कोटी. वृक्ष सुद्धा हलवणारा तोच आहे, शरीर सुद्धा चालवणारा तोच आहे. मग काय हो मी कशाला? मग सर्वात जास्त काय परमार्थातला मी काढून टाकला का तुमचा परमार्थ सिद्ध झाला. विठ्ठल विठ्ठल हो. त्यावेळेस बघा तुम्ही संत महात्मे काय करतात ना, स्वतःचा देहा विचार करत नाही. एकदा भगवान बाबा, अक्षरशः भगवान बाबाला गावच्या लोकांनी एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला. अक्षरशः भगवान बाबाच्या त्या पर्णकुटीमध्ये अक्षरशः कोंबडी कापेल होती, पण रक्त बिक्त त्याला सगळं. पहिल्या काळात एवढंच राहायचे. पहिल्या काळामध्ये चोळी आणि लुगड्याला काय केलं, रक्त लावलं आणि त्या भगवान बाबाच्या पर्णकुटीमध्ये टाकून दिलं. टाकून दिल्यानंतर बाकीच्या लोकांनी आळ केला, भगवान बाबा काय करतात म्हणून. पर्णकुटीमध्ये काय करतात? आणि बघा तुम्ही, चांगला आंबा असतो ना किरण महाराज, त्याला कुणी दगड हाणतात. कोणचा चांगला फळाचा आंबा असला ना, त्याला कुणी दगड हाणतं. चांगल्याला खूप त्रास होतो. चांगल्याला त्रास झाल्यानंतर आरती सुद्धा होती. तुकाराम महाराजाला त्रास दिला, रामेश्वर भट्टाने आरती केली. आणि भगवान बाबाला एवढा त्रास झाला, अक्षरशः गावच्या लोकांनी सांगितलं भगवान बाबा परमार्थ करत नाही. भगवान बाबाने कोणता तरी खून केलाय, कोणतरी मारलंय, रक्त सांडले, काहीतरी केलंय. आणि अक्षरशः भगवान बाबाला काय सांगितलं माहिती का? भगवान बाबा तुम्ही इथं राहायचं नाही, तुम्ही काय करायचं, वरून उडी खायची. कुठून? कड्यान उडी खायची. आणि अक्षरशः भगवान बाबाला उडी खायला लागली, वरच्या वर तरंगून राहिले. आणि तेवढ्या सुद्धा लोक थांबले नाही. तेवढ्या सुद्धा लोकांनी काय केलं, आळ घेतला. तुम्ही एका स्त्रीचा भोग घेतलेला आहे तुम्ही, आणि अक्षरशः शिष्ण कापलं. त्या ठिकाणी अक्षरशः तुळशी उगवल्या. त्या ठिकाणी तुळशी उगवल्या. आरती आरती भगवान बाबा निज निमाचा गाबा, आरती भगवान बाबा. असं पण होईल का? होईल का असं? आज जर काय आपलं काँग्रेस
विठ्ठल 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 विठ्ठल. मग संत महात्मे काय करतात? संत महात्मे काय करतात? स्वतः त्रास सहन करतात. काय ते देह, कारण स्वतः तो ते देह जाऊ अथवा राव, त्यांनी सुद्धा म्हणावं, भगवान बाबाने म्हणा देह जाऊ अथवा राव पांडुरंगी ध्रुव भावा. त्यांचा भाव होता शुद्ध, त्यांचा भाव होता. म्हणून त्यांनी ज्या शिटना कापल्या त्या ठिकाणी तुळशी उगवल्या, रक्ताच्या ठिकाणी तुळशी उगवल्या. विठ्ठल आहे विठ्ठल हो हो. बघा तुम्ही, ज्यावेळेस आपले सैनिक काम करतो कुठं? देशाच्या सीमेवर काम करतो. आणि सर्वात महत्वाचं आहे की भगतसिंग, सुखदेव, राजगुरु तिघाला संगत फाशी झाली. शिशरवान संगत फाशी झाली. पण ज्या वेळेस बघा तुम्ही, जे देशासाठी बलिदान देताना तिथं सुद्धा देह जावा, देशासाठी सुद्धा भाव ती सुद्धा देशभक्ती. आपली ही देवाची भक्ती आहे, पण ती कशी देशाची भक्ती लक्षात गोष्टी. आणि ज्या वेळेस भगतसिंगांना आईनं 50 रुपये घे म्हणे बाळा, थोडा किराणा घेऊन ये. भगतसिंगांना काय केलं? 50 रुपये घेतले, किराणा आणला नाही. त्यांनी बॉम्ब बनवायचे सामान घेऊन आला. कोण? भगतसिंग. आणि बॉम्ब बनवायचं सामान आणलं, बॉम्ब बनवला. आणि अक्षरशः मनामध्ये चीड होती, माझा भारत स्वतंत्र झाला पाहिजे, माझा भारत स्वतंत्र झाला पाहिजे. मनामध्ये आस होती, देशाची आस होती. विचार केला नाही. आणि अक्षरशः कालांतराने बॉम्ब टाकला, अधिकारी मेला. आणि भगतसिंगाला पकडलं. आणि ज्यावेळेस पकडल्यानंतर नेलं, आणि ज्या दिवशी भगतसिंगाला फाशी होणार, शेवटची इच्छा काय? त्यावेळेस सांगितलं, मला माझ्या आईला भेटायची. आईची भेट झाली. आईला भेटल्यानंतर भगतसिंग, आई रडायला लागली. भगतसिंग म्हणता, आई रडू नको, ज्या तुझ्या पोटातून मला जन्म दिलाय ना, ही भूमी सुद्धा मला जन्म. गे माय भू तुझे मी पेढीन पांग सारे, आणि न आरतीला ये चंद्र सूर्य तारे. आई तुझ्या पुणे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाणा, आता हळूच पाणा. घे माय भू तुझे फेडीन पांगाच. ही माय भू सुद्धा आहे, ही भूमी सुद्धा आहे. आपण तिच्यात जन्म घेतलेला आहे, माईच्या पोटी जन्म घेतलेला आहे. आणि ज्या वेळेस फासावर जाणार, त्यावेळेस फास घेणार 2 दिवसाच्या अगोदर काय करायचे? भगतसिंग काय करायचे? व्यायाम करायचे. पण तो तिथला आहे ना, अहो सैनिक म्हणजे खाओ तुम्ही व्यायाम का करतात? भगतसिंगाचं उत्तर आहे, अरे माझे ह्या जसं देवाला प्रफुल्लित फूल पाहिजे, तसं मी काय करतोय? व्यायाम करतोय. आणि मला जरी फासावं दिलं ना, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार. अक्षरशः भगतसिंगाने एवढा मोठा संसार असून संसाराकडे बघितलं नाही. आणि अक्षरशः भगतसिंगाला काय फाशी झाली? ते भगतसिंग, तेच राजगुरु आणि तेच गुरुसिंग. विठ्ठल 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 मग तुम्ही एक विचारा, आज जर आपला सैनिक आहे, देशाचा पोशिंदा शेतकरी आहे. लोकरी महाराज, देशाचा पोशिंदा कोण आहे? शेतकरी. आणि दुसरा रक्षक कोण आहे? सैनिक आपला. लाल बहादूर शास्त्री म्हणायला लागले, जय जवान आणि जय किसान. आज शेतकरी पोशिंदा आहे, तो जगाचा मालक आहे. कोण? शेतकरी. कारण त्यानं पिकवलं तर आपण सगळे खाणारे. आणि त्या सैनिकांना जर
त्या युद्धपातूळ रक्षण केलं नाही तर सगळे पाकिस्तान आपल्याकडे येतील आणि आपल्यावर हल्ला करतील. सात सर्वांचे उपकार आहे. विठाला विठाल हो. शेतकरी बघा तुम्ही, प्रत्येक माल आहे, आपण सगळे शेतकरी, प्रत्येक माल आपण बाजारात घेऊन गेला तर आपल्या मालावर कधी बिल्ला राहत नाही. हा 20 रुपयाला का हा 30 रुपयाला, प्रत्येकाच्या मालावर बिल्ला राहतो. 100 रुपयाला 200 रुपयाला असे राहतात. पण शेतकऱ्याच्या कधी मिरची बघितलं का 20 रुपयाला? गाजर कधी कोबी बघितलं, फ्लॉवर बघितलं, कधी बिल्ला नसतो. पण बाकीच्या बिल्ला असतो. सगळ्या चौकाय सगळा आधार कोण? शेतकरी. पण तरी पण शेतकरी, एवढा मोठा शेतकरी ना, एवढं मोठं कर्ज झालं ना, पण तरी कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यानेच वाचवलं. कोरोनाच्या काळात शेतकरी म्हणा किती येऊ द्या, पण अन्नधान्य पुरवलं कोणी? शेतकऱ्याने. आणि तेव्हा हो चांगले चांगले नोकरीवाले गावाला आले, चांगले चांगले नोकरीवाले गावाला आले. अक्षरशः विचार करा तुम्ही, शेतकऱ्याचं पाहिलं, अहो काय जीवन आहे शेतकऱ्याचे. विठाला विठाल. मग सर्वात महत्वाचं काय? पोशिंदा. आणि तो सैनिक महत्वाचा आहे. आपला सैनिक सुद्धा महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये आमचे पोलीस सुद्धा तेवढे महत्वाचे. त्यांना सुद्धा नको राहा. उठाला उठाल हो. मग तो देशाची भक्ती केली. भगतसिंगानं आपला देहाचा विचार केला नाही, संसाराचा विचार केला नाही. आणि संत महात्म्याने सुद्धा काय आपला स्वतःचा विचार केला नाही. काय? देहाचा. म्हणून देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. काय? तो दृढ भाव आहे. पण मी काय करणार नाही, चरण सोडणार नाही. अभंगाचं दुसरं चरण न सोडी सर्व थाय, 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 चरण न सोडी चरण न सोडी सर्व थाय, आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा, चरण न सोडी सर्व थाय, 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 आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा, चरण न सोडी सर्व थाय, चरण न सोडी सर्व थाय, चरण न सोडी सर्व थाय, चरण न सोडी चरण न सोडी सर्वता, चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरीनाथ, आन तुझी पंढरीनाथ, चरण न सोडी सर्वता, चरण न सोडी सर्वता. काय? चरण न सोडणार नाही.
देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. भाव महत्वाचा आहे, दृढ भाव. आपल्यात भाव जर नसला ना, पण माणसानं ना भाव आणि भाव खाऊ नये. सांग ना भाऊ, काही लय भाव खात, पण त्या भावापेक्षा ना आता समजायचं आपली दीपक होते नाही, पण काय म्हणलं हे आपल्याला हरिपाठ करा, हा चला चला पुढे चला, आम्ही मागून येतो. काय खातात? भाव खातात. काय खातात? एखादं म्हणलं ना, म्हणजे तुम्ही इथं नाही का गायक, तुम्ही आम्हाला म्हटलं, एखादं म्हणलं गायक अहो चला ना पुढे, आलो आलो मागून आलो. म्हणजे काय खातात? भाव खात. भाव तो भाव नाही खायचा. हा भाव असला ना, भाव नसला पाहिजे. विठ्ठल आहे, विठ्ठल हो. यावेळेस दामू शेट्टी त्यांचा मुलगा नामदेव महाराज, दररोज दामू शेट्टी काय करायचे? पूजा अर्चा नित्यनेमाचा नियम, त्यांचा नियम नित्य चालल्यानं दररोज भजन कीर्तन त्यांचं चालूच असायचं, दररोजची पूजा विचार. पण एक दिवस दामू शेटला गावाला जायचं होतं आणि नामदेवला सांगितलं, नामदेव छोटा त्याला सांगितलं, नामा आज मी गावाला चाललोय, तू एक काम करायची, पूजा करायची. आज दामू शेट्टी गावाला गेले, त्याला काही माहितीच नाही. दररोज चाललं काय करायचे की गोणाबाई आणि दामू शेट्टी काय करायचं, नैवेद्य फक्त दाखवायचे देवाला, पण देव खातोय का नाही खात हे माहित नाही. पण अक्षरशः ते आता नामदेवला सुद्धा माहित नाही, पण ते गावाला गेल्यानंतर दामू शेट्टी आता याने पूजा विजय केली ना, आणि त्या दिवशी सण केला. आणि कोणाही म्हणाले, नामा एक काम कर, हा नैवेद्य घे आणि देवा पुढे ठेव. नामा गेला, देवा पुढे नैवेद्य ठेवला आणि देवाला होतं, देवा नैवेद्य खा. पाषाणाची मूर्ती काय खाणार हो? पाषाणाची मूर्ती काय खाणार? देवा म्हणतो, अरे ना म्हणतो देवा खा का तुझ्या पुढे डोकं आपटू का? खा तुझ्या पुढे डोकं आपटू का? आजपर्यंत कुणी आपटले डोकं? नैवेद्य खातो का नाही? नैवेद्य खातो कुणी आपटले का आजपर्यंत? नामदेवानं सारखं म्हणत देवा खा, पण अक्षरशः डोकं आपटायला लागले, रक्त निघालं डोक्यातून आणि देवाला कळवा आला. नामदेवाचा भाव होता, दृढ भाव होता आणि अक्षरशः त्या देवानं काय केलंय, नैवेद्य खाला. सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातेचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातेचा मूर्ती देवी. नोये हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातेचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नवे हा समाने महिमा संताचा, नवे हा समाने महिमा संताचा, नोये असामान्य महिमा संताचा, नोये असामान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नवे हा समाने महिमा संताचा, नोये असामान्य महिमा संताचा, महिमा संताचा, महिमा संताचा. नवे हा सामान्य महिमा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. संतांचा मग अक्षरशः नैवेद्य खाला. काय म्हणलं, देवा नैवेद्य खाला, चरण न सोडी सर्वथा. शपथ घातली होती देवाला, देवा खातो का नाही? शपथ घातली होती, आण घातली होती, खातो का नाही? शपथ घातली नाही, देवाना नैवेद्य खाला. विठ्ठल 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 काय आलं, नामदेव महाराज ज्यावेळेस नामदेव महाराजांच्या डोक्यामध्ये थापडणं आणलं कोणी, कोरा कुंभार. आणि नामदेव महाराज ज्यावेळेस थापडणं मारलं, तुम्हाला ती कथा भाग सगळी माहिती. मारल्यानंतर नामदेव महाराज कुठे गेले? देवाकडे गेले. देवाकडे व्हायला, देवा मला काकांना डोक्यामध्ये थापटणं मारलं. देव म्हणा, बरोबर आहे, तू कच्चा होता, कच्चा होता तू,
आणि बाकीचे पक्के मडके एखादा मडके घेतला आपण वाजून बघतो का नाही. आणि तू कच्च मडक आहे म्हणून राहिला आणि अक्षरशः मनामध्ये आस आणि तीच आस मनामध्ये ठेवून त्यांना देव भेटला काय विसोबा खेचर म्हणजे गुरु भेटले. कशानंतर विसोबा खेचर भेटल्यानंतर त्यांना देव भेटला आणि त्यांना आनंद झाला. मी कच्चा होतो पण माझे उपकार जे आमच्या कोणतं गोरोबा काका त्यांनी पत्र लिहिलं. काय पत्र लिहिलं पत्रामध्ये पत्र लिहिलं कोणी नामदेव महाराजांनी कोणाला लिहिलं गोरोबा काकांना पत्र लिहिलं. पहिल्या काळात पत्र लिहायचंय आणि पत्र सांगितलं गोरोबा काका त्यांचा पत्ता टाकला आणि पत्ता टाकल्यानंतर गोरोबा काकांना काका साष्टांग दंडवत आहे तुम्हाला. आणि ज्यावेळेस तुम्ही माझ्या डोक्यामध्ये थापटणं मारलं ना माझ्या डोक्यात तुम्ही थापटणं मारलं ना त्या थापटण्याचा मला आता फायदा झाला. बघा तुम्ही शिक्षकांना फटका मारला आमचे लोक सरच आहे. शिक्षकांना फटका मारला छेडी वाजे छम छम आणि विद्या ही पूर्वीची गेली. आणि डोक्यामध्ये थापटणं मारलं गोरोबा काकांना अक्षरशः पत्र वाचलं आणि बघितलं नामा तू पत्र पाठवलं मला. नामा तुला कधी कळाला रे माणसाला कळत नाही लवकर. नामाला ज्यावेळेस नाम घेतलं ना त्यावेळेस नामदेव झाले. विठ्ठल आहे विठ्ठल 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 विठ्ठल. हो आम्ही ज्यावेळेस गोरोबा काका स्वतःचा काय चिखल तोडवायचा मडके तयार करणं हा त्यांच्यावाला धंदा. एक दिवस चिखल तोडवताना काय केलं चिखल तर तोडवता पत्नी म्हणाली अहो मुलाकडे लक्ष द्या. तुम्ही चिखल तोडवा पण मुलाकडे सुद्धा लक्ष द्या. आणि ज्यावेळेस पत्नी पाण्याला गेली आणि इकडे मात्र पोरग कधी आलं चिखल तोडवता तोडवता त्या चिखलामध्ये पोरग असे रक्त भंबाळ झालं. रक्त भंबाळ झाल्यानंतर तिकून पत्नी आली तर बघतात तर मुलगा कुठे गेलं मुलगा कुठे गेलं आणि अक्षरशः बघतो तो रक्त भंबाळ आणि अक्षरशः बघितलं मुलगा मेला. अक्षरशः पत्नी अक्षरशः राग भरली. गोरोबा काका तुम्हाला लाज वाटत हा वाटत तुम्हाला मुलगा मेला आणि अक्षरशः गोरोबा काका कठीण मारायला लागले. त्यावेळेस त्या पत्नीनं शपथ घातली शपथ तुला विठोबाची विठ्ठल आहे विठ्ठल माझ्या अंगाला हात लावायचा नाही शपथ आहे. विठोबाची आन अंगा स्पर्श करीता विठोबाची आन अंगा स्पर्श करीता विठोबाची आन अंगा करीता विठोबाची आन गोरा तो तत्वता फिरला मागे गोरा तो तत्वता फिरला मागे नाही देह शुद्धी मूल तुडविले नाही देह शुद्धी मूल तुडविले गोरा तो तत्वता फिरला मागे गोरा तो तत्वता फिरला मागे नाही देह शुद्धी मूल तुडविले शुद्धी मुल तुडविले नाही देह शुद्धी मूल तोडवलं. काय देहाची शुद्धी राहिली नाही मूल तोडवलं अक्षरशः आणि शपथ घातली पुन्हा. आणि तसपासून ज्यावेळेस बोलायला सुद्धा तयार नाही पती पत्नी बोलायला तयार नाही करायचे काय. पण मग दुसऱ्यानं काय केलं की त्यांचीच पत्नी वडिलांना सांगितलं अहो ती माझ्या संग बोलती नाही काही नाही. मग अक्षरशः त्यांनी पुन्हा दुसरं लग्न लावून गेले. दुसरं लग्न लावलं तर दुसरी सुद्धा पत्नी केली. पत्नी केल्यानंतर त्यांना वाटलं की दुसरी पत्नी केल्यानंतर मुलबाळ होऊन एखादं. पण काय दुसरी पत्नी केल्यानंतर एका खोलीमध्ये अक्षरशः एक पत्नी एकूण झोपली दुसरी पत्नी झोपली आणि अक्षरशः गोरोबा अक्षरशः मध्ये झोपलेले. आणि झोपल्यानंतर या दोघी झोपल्यानंतर काय केलं गोरोबाचे हात घेतले आणि स्वतःच्या त्या पत्नीनं अंगावर ठेवले. आणि गोरोबा काकाला कळालं की विठोबाची मी शपथ घेतलेली आहे
उठल्यानंतर अक्षरशः मला स्पर्श झाला, हाताचा स्पर्श झाला यांच्या. मी शपथ घेतली होती विठोबाची आणि अक्षरशः गेला विठोबा गोरोबा काका गेला त्या कोयत्यापाशी गेला ना दोन्ही हात तोडले. देहाचं त्यांना देह जावो अथवा रावो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरता शपथ आहे. आणि अक्षरशः हात तोडले आणि अक्षरशः नामदेव महाराजांचं कीर्तन चालवतो. कीर्तनामध्ये फक्त थोडक्या हाताने ज्ञानोबा मावली तुकारा ज्ञानोबा मावली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा मावली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा मावली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा मावली तुकाराम. टाळी वाजवा, हात वर करा. टाळी वाजवा, हात वर करा. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकाराम नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये गजर चालू आहे. ज्ञानोबा मावली तुकारा ज्ञानोबा मावली तुकारा असं भजन चालू आहे. हारती वरती आणि गोरोबा काका हात थोटके असताना सुद्धा वरती हात करायची. आपल्याला हात असू सुद्धा आपण वरती हात करत नाही. अक्षरशः थोटक्या हातानं भजन चालू आहे आणि अक्षरशः देवाला कळालं ज्यांना हात आहे तर ती हात वरती करते नाही. ज्यांना हात आहे तरी ती हात वरती करते नाही आणि ज्याला हात नाही तरी ते भजन करतात. आणि ते अक्षरशः त्या गोरोबा काकाला हात आले. विठोबा रखुमाई विठोबार कुमाई वरती हात करा. विठोबार गोरोबा काकाने कसे केले होते. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबार कुमाई 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 जय ठोपा विठोबा रखुमाई हो हो आमचे सुका मामा एवढं देहभान झालं ना टाळ सुद्धा असाच ठाला ठाला ठाल ठाला 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 हो. आता बघा तुम्ही समोर हा काय आहे? फुलाचा हार. या हाराची प्रतिक्रिया सांगतो. ज्या वेळेस पायरीव करड बाबा पायरीव जेव्हा फुलं पडले काही आणि देवाच्या गळ्यामध्ये हाराला सुद्धा काय असतात फुलं असतात. ते फुलं म्हणतात ए देवा
आमचं नशीब काय हो, आम्ही पायरीवर पडलोय, आम्ही पायरीवर पडलोय. पण फुलांनो, तुमचं नशीब काय? ते फुलं म्हणतात, अहो तुम्ही पायरीवर पडले, पण त्या भक्तीमध्ये देवाच्या गळ्यामध्ये जाण्यासाठी त्याला काय करावं लागत, काळजाला होल पाडावं लागत. त्यावेळेस त्या फुलाला सुईनं जोडलं म्हणून देवाच्या गळ्यात गेले. विठाला विठाल 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 चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. मी चरण सोडणार नाही, शपथ आहे. कोणी घेतली होती? गौरबा काकाने शपथ घेतली होती. पण ही एकदा कान्होपात्रा तिची आई श्यामा वेगळा उद्योग करायचे आणि वेशाचा व्यवसाय करायची. श्यामा, तिची मुलगी ती कान्होपात्रा. आणि ज्यावेळेस ती कान्होपात्रा, देवाची भक्ती करणारी कान्होपात्रा, आणि ही श्यामा काय करायची, पण जो तिचा बाप होता त्याचं नाव सदाशिव. पण एवढा बाप असताना सुद्धा श्यामा म्हणायची मुलगी व तुमच्यावाली, काय म्हणायची, तुमची मुलगी होती. पण त्या सदाशिवनं काय केलं, वाईट नजर ठेवली. पार्वतीवर नजर, दृष्ट नजर टाकली. कोणी? भस्मासुरानं. त्या भस्मासुराला कुठं? अजराजाच्या महालामध्ये सळाया लावल्या होत्या अशा, आणि रावणाला लात मारली. त्याचे कर्म कोणला? त्या भस्मासुराला. तसं एखाद्या स्त्रीक आपण जर वाईट नजरानं घेतलं ना, त्यावेळेस आपल्याला सुद्धा आंधळ पण लवकर येतो. हे डोळे सावधान का समजू. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाची. डोळ्यानं भगवंताचं रूप पाहिलं पाहिजे. डोळ्यानं पाप नको जाऊ देवा, त्यावर मी अंधाळा बरा. एवढी नजर. आणि ज्यावेळेस त्या सदाशिवाची नजर एवढी, कायकाची नजर एवढी, आरशी सुद्धा फुटतात. आरशी सगळं फुटतात. एवढी नजर. काय म्हणतात, दृष्ट काढा, दृष्ट काढा. मुलाची दृष्ट काढता का नाही? दृष्ट काढता का नाही? काजळ लावतात. कुठं? काय, माझ्या मुलाला दृष्ट लागू नये, काजळ सुद्धा लावतात. म्हणून अक्षरशः एवढी नजर खतरनाक त्या सदाशिवी. पण त्या अक्षरशः श्यामाला कळालं की याची नजर काय, दृष्ट आहे. मग तिनं काय केलं माहिती का, कान्होपात्रानं दिंडी चालली होती. दिंडीमध्ये सामील झाली कान्होपात्रा. दिंडीमध्ये भगवंताचं नामस्मरण चालू आहे. मुखानं वदनी मंगळ तुझे नाम, मुखानं नामस्मरण चालू आहे. नामस्मरण चालू नंतर गजर चालू आहे. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. भजन चालू आहे. आपली दिंडी होती की नाही? आपल्या दिंडीमध्ये आपण गजर म्हणतात. ज्ञानोबा तुकारामचा गजर चालू आहे. आणि कान्होपात्रा त्या दिंडीमध्ये सामील झाली. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा. अक्षरशः विठ्ठल टाळ आहे, विठ्ठल दिंडी आहे, आणि अक्षरशः भगवंताचं नामस्मरण चालू आहे. आणि नामस्मरण करीत 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 भगवंताच्या मनामध्ये आस होती. आणि कान्होपात्रा कुठे गेली? पंढरपूरला गेली. पंढरपूरला गेल्यानंतर कान्होबा तित्र भगवंताचं नामस्मरण करते आणि भजन चालू आहे. आणि कान्होपात्रा त्या भजनामध्ये नाचते. आपण सुद्धा त्या वरातीत नाचण्यापेक्षा शशीभाऊ कीर्तन, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो 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 कीर्तनाचे रंगी. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी. अहो वरातीमध्ये नाचतोस तर ना, वरातीमध्ये कपडे फाटोस तर, कपडे फाटोस पहाटपर्यंत एकदम नाचत होतो. एवढं नाच नवढं काय
एवढं नाचलं पहाटपर्यंत नाचत तिकडं नाचतोस तर ना हा रंग वेगळा. रंग भरे कीर्तनाच प्रेमी हरिदास नाचत. रंग भरला पाहिजे कीर्तनामध्ये. आपण त्या कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. आपण देहभान झालं पाहिजे. त्याला म्हणते देह जावो अथवा राहो पांडुरंगी ध्रुव. त्या मुखानं कानोपात्रा नामस्मरण चालू आहे आणि अक्षरशः अकबर बादशाला कळालं कानोपात्रा सुंदर आहे, खूप सुंदर आहे. त्या अकबराला कळालं. तिने निरोप पाठवला सुंदर आहे धरून आणा. नोकर गेले आणि कानोपात्राला पकडणार. ते म्हणे देवा मी मुखानं तुमचं नामस्मरण चालू आहे. देवा तू द्रौपदीला वाचवलं. द्रौपदीच्या पाठीमागे होता. तू अर्जुनाच्या पाठीमागे होता. तू सर्वांना वाचवलं देवा. मी तुझी भक्ती केलेली आहे. मी तुझं काम केलं देवा. वाचव देवा. आणि अक्षरशः भगवंताचं नामस्मरण करता करता अक्षरशः देवामध्ये विलीन झाले. अभंगाच्या 3ऱ्या चरणात. वदनी तुझे मंगल नाम, 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 हृदयी अखंडित प्रेम, हृदयी अखंडित प्रेम, हे हृदयी अखंडित प्रेम, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी हृदयाखंडित प्रेम, हृदयाखंडित प्रेम, हे हृदयाखंडित प्रेम, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा. वदनी मंगळ तुझे नाम, हृदय अखंडित प्रेम. अक्षरशः कानोपात्रा नामस्मरण आहे. मुखानं नाव चालू आहे. नामस्मरण चालू आहे. नामस्मरण काय अक्षरशः हृदयामध्ये भगवंताने काय केलंय हृदयामध्ये घेतलंय का कानोपात्राचं प्रेम होतं. धन्य कानोपात्रा आज झाली भाग्याची, धन्य कानोपात्रा आजही झाली भाग्याची, धन्य कानोपात्रा आज
झाली भाग्याची धन्य कानू पात्र आज ही झाली भाग्याची भेटी झाली ज्ञानदेवाची मनोनिया भेटी झाली ज्ञानदेवाची मनोनिया भेटी झाली ज्ञानदेवाची मनोनिया भेटी झाली ज्ञानदेवाची मनोनिया धन्य 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 निवृत्ती राया 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 काय कानोपात्रा कशी भाग्याची होती. धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची. ती भाग्यवत भाग्यवत म्हणून नामस्मरण आलं आणि नामस्मरण झालं म्हणून हृदयामध्ये काय भगवंतानं हृदयामध्ये घेतलं काय कंठी प्रेम दाटे नैनी रडते हृदय प्रगटे रामरूप. काय जर प्रेम जर असलं ना एक दुःखाचं आणि एक सुखाचं. दुःखाचे अश्रू कसे असतात माहिती का गरम असतात आणि सुखाचे अश्रू कसे असतात थंड असतात. जेव्हा बघा तुम्ही जी सासूसाठी सून रडते ना तिचा भाव वेगळा असतो आणि जी मुलगी आहे ना आईसाठी रडते ना तिचा भाव वेगळा. सासूसाठी रडे सोना भाव अंतरीचा देना भाव अंतरीचा देना भाव अंतरीचा सासूसाठी रडे सोन भावांतरीचा भिन्न भावांतरीचा भिन्न भावांतरीचा भिन्न. सासूसाठी सून रडते अंतरात कसा भाव भिन्न असतो नुसतं थोकाला होते असं फक्त काय थोडं काय थोकाला होती रडते. पण ती मुलीची आई जर गेली ना अक्षरशः तिचा भाव वेगळा असतो सासूचा आणि म्हणजे मुलीचा आणि सुनाचा भाव वेगळा असतो. तो प्रेम असतो. लक्षात गोष्टी घ्या. प्रेमाला कसं माहिती का प्रेम देता येत नाही आणि प्रेम घेता येत नाही. काय गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. गोड नाम आहे तुझं गोड नाही गोड तुझे रूप गोड रूप सुद्धा चांगलं आहे. देई मज प्रेम सर्व काळ सर्व काळ प्रेम मला द्या. काय त्यासाठी प्रेम पाहिजे त्यासाठी काय पाहिजे भाव पाहिजे. भाव जर नसला कारण सावता महाराज आहे त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा किती प्रेम होतं. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता 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 देवीला दाता त्रैलोक्याचा साठवीला दाता त्रैलोक्याचा साठवीला दाता त्रैलोक्याचा साठवीला दाता त्रैलोक्याचा धन्य सागर प्रेमाची आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाची सावता सागर प्रेमाचे आगर 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 सावता सागर प्रेमाचे आगर. काय धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठवीला दाता त्रैलोक्याचा. काय धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. भगवंत साठवला का
की सावता महाराजाचं प्रेम होतं. मग ती तुम्हाला सगळी कथा बघा. नामदेव महाराज आले, ज्ञानेश्वर महाराज घातले, चोर आले आणि मग भेवाला त्यांनी काय केलं, पोटामध्ये साठवलं. विठ्ठल विठ्ठल सर्वात महत्वाचं काय की वदनी मंगळ तुझे नाम, हृदय अखंडित प्रेम. भगवंताचं प्रेम पाहिजे. सावता महाराजचं प्रेम होतं, कान्होबा पात्राचं सुद्धा प्रेम होतं. आणि जीवनामध्ये असं काय आपण हा जो नियम आहे ना, हा भगत नामदेव महाराज म्हणता हा नियम माझा असा सतत चालू दे. आपण शेवट नामा मने केशवराज, नामा मने केशवराजा, 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 नामा मने केशवराजा. केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा. चरण न सोडी सर्व, चरण न सोडी सर्वथा. केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा. चरण चालवी, चरण न सोडी सर्व, चरण न सोडी सर्व. आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरी, आन तुझी हा हा आन तुझी पंढरीनाथ, आन तुझी पंढरीनाथ. हा हा हा. आन तुझी पंढरीनाथ, आ आ आ
पंढरीनाथा 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 आन तुझी पंढरीनाथा पंढरीनाथा आन तुझे पंढरीनाथा चरण न सोडी सर्व चरण न सोडी सर्वदा नाम म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा. काय की देवा माझा नेम चालला पाहिजे आणि आपण सुद्धा नेम केला पाहिजे. काय नित्य नेमी नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तुझ्या. जर आपण नियम जर नाही केला हरिविन जन्म नरका पे जाना यमाचा पाहुणा प्राणी वय तो यमाचा पाहुणा आणि तो काळ हे जरी ऐकालं मग दुसरा गेला हे जरी ऐकालं हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल हे जरी नाही ऐकालं सरत शेवटी बा काळ बांधवणे नाही न सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा एक जनार्दनी आमचं काय बाजाईल एका जनार्दनी आमचं काय बाजाईल एक जनार्दनी आमचं काय बाजाईल एका जनार्दनी आमचं काय बाजाईल पिंगळा 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 माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोलत देखा पिंगळा माधवारी भाषणामध्ये लगत एखादं भाषण झालं वाजवलं टाळ पण कीर्तनात हे बघा तुम्ही की भजनात टाळी भजनात टाळीच पाहिजे. टाळा टाळी लोपला नाद अंगोअंगी मुरला छंद. काय आपण टाळी वाजवलं पाहिजे की बागेत माळी असते ती आणि जेवणाला थाळी आणि कीर्तनात टाळी. उठाला उठाल नाम म्हणे केशवराजा केला नेम चालू माझा माझा नेम आहे. काय देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव आकार स्थूल नाशिवंत तरी मी जाईल भूमियात त्यावर हरी चालत कृत्य कृत्य पावलं देह जावो अथवा राहो. काय की मग जर आकार स्थूल नाशिवंत माझा जरी मी भूमीमध्ये गेलो तरी पण काय भगवंत त्यावर चालवते मी कृत्य कृत्य झालोय देह जावो अथवा राहो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सर्वथा आन तुझे पंढरनाथा वदनी मंगळ तुझे नाम हृदय अखंडित प्रेम नाम म्हणे केशव राजा केला मेम चालवी माझा. काय माझा देह गेला तरी चालत पण त्या भगवंताचं मी मात्र नामस्मरण ते आपला दृढ भाव ठेवल्याशिवाय म्हणून यथामती आज या ठिकाणी जो सप्त्याचा हा तिसरा दिवस क्षेत्र राहुरी तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामरकर ठेवली. सर्वांचं अभिनंदन. आमचे सरपंच या ठिकाणी आम्हाला साथ देणार खूप असं आमचे ढोबे महाराज सुखा महाराज पानसरे आमचे मृदंगाचार्य महेश महाराज सहाने दुसरे एक सहाने महाराज सहाने सूर्यवंशी महेश महाराज सूर्यवंशी दुसरे सहाने महाराज आणि किरण महाराज देह जावो अथवा राहो
पांडुरंगी धुरळगाव इथं शोभतो. आणि अक्षरशः आमचे घोरपडे महाराज वैभव महाराज सकाळी आम्ही कीर्तन होतो 5-6 फोन झाले वैभव महाराजांचे. अक्षरशः प्रेम आहे वैभव महाराज, खूप प्रेम. आमचे पोलीस दलात काम करणारे आमचे शशीभाऊ, त्यांच्या घरामध्ये सुद्धा संतोभाऊ होते ना, त्यांना जर इथं असताना एवढा आनंद वाटला असताना, एवढा आनंद. अक्षरशः संतू बाबा आज अजून बाजूला एक आठवण येते, आमचे ज्ञानेश्वर भाऊ आव्हाड. अक्षरशः गावामध्ये मला जर राहुरी जर आणला असेल ना, ते ज्ञानेश्वर भाऊ आव्हाड त्यांनी मला राहुरी दाखवली. आणि त्यांच्या दसऱ्याला मीच होतो 50-60 कावळे. काय ज्ञानेश्वरचं भाऊ होता, प्रेम होतं, शशीभाऊच बोलले होते. आणि तसेच आमचे दुसरे पोलीसवाले आमचे पानसरे महाराज. आणि आपल्या या निवृत्तनाथाच्या दिंडीमध्ये सेवा कराने खूप वर्ग आमचे अरुण भाऊ खाकडे खूप भारी सेवा करतात. आणि तशीच ही बालगोपाळ पूर्ण संस्था आहे, गावातच पोर आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. हे जे पोर आहे ना, हे पोरं तयार झालेच पाहिजे, काळाची गरज. नाही तर पहिले जुने म्हातारी आम्ही कराडभाऊ गेलो का, हे आम्ही टाळ वाजवलं का, टाळ वाजू नका, पण हा टाळ आणि तुम्ही. पण आम्ही तसं नाही केलं, टाळ वाजवले, चुकला पण आम्ही म्हणतोय आता तू गप, आमचा टाळ पाय विठ्ठल विठ्ठल. हो, मग सर्व यथामध्ये. आणि आमचे भाऊ निवृत्ती भाऊ कराड भाऊ सगळ्यात तुम्ही श्रोते गाते सगळ्यात चुकून कोणाचं नाव राहिलं असेल क्षमा असावी. आणि झालेली सेवा सिस्टीमवाले आपल्याला सर्वात महत्त्वाचा आपला आवाज पोहोचवणार आहे. आणि आपल्याला आवाज पण त्यांचा सुद्धा त्यांचे स्वतः टाळे वाजवा. आणि दुसरे आपले चॅनल आपले भालराव संतोष भालराव हे नळवड्याचे, त्यांचं सुद्धा आता आपल्याला युट्यूबला काही चॅनल आपल्याला दिसणार आहे सर्वांचा. आणि सर्वांचे आभार आहे. हो, झालेली सेवा जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कोरे वेळी वाकोडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. नाही विचारीला अधिकार न आपोला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ईश्वर राखा पायापैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. सिद्ध ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. आज आपल्या कीर्तनातला हा 3रा दिवस. आज 3ऱ्या दिवसाचं पुष्प आपल्या ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन शांताराम महाराज घुगे निमुनकर यांनी ते पुष्प गुंफलेले, त्याबद्दल आपल्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात येत आहे. तसेच किरण महाराज लोकरे, माऊली महाराज सहाणे, श्याम महाराज, त्यानंतर भानुदास महाराज या सर्वांचं अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच श्रोतेवर्गाचे अभिनंदन करण्यात येत आहे आणि लाऊडस्पीकरवाला यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. तरीही सर्व श्रोत्यांनी एवढं लक्षात घ्या की पहाटे 4 ते 6 काकडा होईल आणि दुपारी 5 ते 6 हरिपाठ होईल आणि त्यानंतर रात्री सायंकाळी 7 ते 9 या वेळेत हरी कीर्तन होईल. आणि हरी कीर्तन सेवा त्या ठिकाणी योगेश महाराज धात्रक यांचा आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून ही विनंती मान्य करावी.